हॅलो. ओके. हॅलो फ्रेंड्स, आज आपण यूट्यूबवरती लाईव्ह लेक्चर घेतलं होतं, पण काही कारणास्तव आवाज मध्येच गेला होता. तर ज्या पॉईंटपासून आवाज गेला होता तर तिथून आपण लेक्चर घेतोय, म्हणजे ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल आणि ते लेक्चर तुम्हाला समजून जाईल जिथून आवाज गेला होता ते. चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू, कारण की मध्येच आवाज गेला होता, मग त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब वगैरे झालं. पण ठीक आहे, चला काही नाही, आपण पुन्हा एकदा ते सुरू करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पॉईंट जे आहेत तर ते व्यवस्थित लक्षात येऊन जातील. ओके. चला मग आपण कुठून स्टार्ट केलं होतं, कुठून आवाज गेला होता आपला यूट्यूबला, कशा याच्यापासून, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पासून. ओके. मग आता आपल्याला पाहायचे, पहा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाला म्हणायचे, व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे ज्याचा अपवर्तनांक जो आहे, ज्या माध्यमाचा अपवर्तनांक कशाच्या रिस्पेक्टमध्ये असतो, व्हॅक्यूमच्या. म्हणजे कशाच्या, व्हॅक्यूम म्हणजे जे काही विरल माध्यम आहे तर या विरल माध्यमाच्या रिस्पेक्टमध्ये असतो, त्याला आपल्याला काय म्हणायचे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जात असतं. ओके. इथं व्यवस्थित लक्षात राहू द्या, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा कशाच्या रिस्पेक्टमध्ये असतो, व्हॅक्यूमच्या रिस्पेक्टमध्ये असतो, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. तर यावरती आधारित काही रूल्स आहेत, पहा. तर ते रूल्स आपल्याला पाहायचे, 3 रूल्स आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट रूल आपल्याला पाहायचं आहे, काय, पहा फर्स्ट रूल, व्हेन लाईट रेज पासेस फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम. कोणत्या मीडियममधून लाईट पास होतीये, रिअर मीडियममधून. ज्यावेळेस डेन्सर मीडियममध्ये पास होत असते त्यावेळेस इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ती कशाकडे बेंड होते, नॉर्मलकडे बेंड होताना आपल्याला दिसून येत असते. कोणती, रिफ्रॅक्टेड रे जो आहे, तर हा रिफ्रॅक्टेड रे कशाकडे, नॉर्मलकडे बेंड होताना आपल्याला दिसून येत असतो. हा पहिला रूल आहे, व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय पहिला रूल, व्हेन लाईट रेज पासेस फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. ओके. हा फर्स्ट रूल आहे. सेकंड रूल आपल्याला काय सांगता येतो, तर पहा, व्हेन लाईट रेज पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रिअर मीडियम इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ज्यावेळेस पहा लाईट जी आहे तर ही कशाकडून, डेन्सर मीडियममधून कशामध्ये एंटर करते, रिअर मीडियममध्ये एंटर करत असते. त्यावेळेला जी लाईट आहे तर ही कुठे बेंड होते, बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. नॉर्मलपासून दूर जाताना आपल्याला दिसून येत असते. केव्हा दूर जात असते, ज्यावेळेस लाईट कुठून कुठे पास होत असते, डेन्सर मीडियममधून रिअर मीडियममध्ये. ओके. मग सेकंड रूल तुम्हाला काय सांगता येत असतो, व्हेन लाईट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रिअर मीडियम, डेन्सर मीडियम टू रिअर मीडियम इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके. हा सेकंड रूल आहे. थर्ड रूल काय सांगितलंय, व्हेन लाईट रेज इन्सिडेंट नॉर्मली ॲट अ बाउंड्री. जर लाईट रे जो आहे तर हा कशाच्या, रिअर मीडियम आणि डेन्सर मीडियम यांच्या बाउंड्रीवरती जर काय झालेला असेल, इन्सिडंट झालेला असेल, आदळला असेल, तर त्या वेळेला पहा या लाईटची डायरेक्शन चेंज होत नाही. दे डू नॉट चेंज देअर डायरेक्शन अँड दे डू नॉट गेट रिफ्रॅक्टेड, त्याचं रिफ्रॅक्शनही होत नाही. म्हणजे ज्यावेळेस रिअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये लाईट रेज काय करत असतात, एंटर करत असतात, त्यावेळेला काय होतं, बाउंड्रीवरती, बाउंड्रीवरती जर ते इन्सिडंट झालेले असतील तर त्यावेळेला हे जे रिफ्रॅक्टेड रेज असतात तर ते डायरेक्शन चेंज करत नाहीत आणि त्याचं रिफ्रॅक्शनही होत नाही. दे डू नॉट चेंज देअर डायरेक्शन and they do not get refracted. हा थर्ड रूल आहे. तिन्ही रूल व्यवस्थित लक्षात राहू द्यायचे आहेत. फर्स्ट रूल काय सांगितलाय, व्हेन इन्सिडंट रे पासेस फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड
टुवर्ड्स द नॉर्मल. सेकंड आहे व्हेन इन्सिडेंट रे when light rays passes from denser medium to rare medium, it bend away from the normal. आणि थर्ड लक्षात ठेवायचे when light rays incident normally at the boundary between two media, okay, it does not change its direction and it does not get refracted. हे तीनही रूल व्यवस्थित लक्षात राहू द्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट आपण वळणार आहोत. तर त्याचा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू अ ग्लास लॅब, आणि जर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे तर ती कशामधून पास होत असेल, ट्रान्सपरंट प्लास्टिक स्लॅबमधून जर पास होत असेल तर त्यांच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे, काय डिफरन्स आहे, तर हा पाहायचा आहे आपल्याला. तर काय पहा, द इमर्जंट रे इज अ पॅरलल टू द इन्सिडंट रे बट इट डिस्प्लेस स्लाइटली साइडवाइज. म्हणजे जर काय असेल, एखादा इमर्जंट रे आहे, तर हा इमर्जंट रे आहे, हा कोणता रे, इमर्जंट रे, हा कशाच्या पॅरलल असतो, इन्सिडंट रेच्या पॅरलल असतो. कशाच्या पॅरलल असतो, हा जो इन्सिडंट रे आहे तर या इन्सिडंट रेच्या इमर्जंट रे जो आहे तर हा इमर्जंट रे कसा असतो, पॅरलल असतो, समांतर असतो, पण तो स्लाइटली, तो थोडासा काय होतो, साइड म्हणजे बाजूला गेल्याचा आपल्याला दिसून येत असतो. आणि डिफरन्स काय, फॉर अ गिव्हन अँगल ऑफ इन्सिडन्स, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स तुम्हाला दिलेला आहे तर या अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी द एक्सटेंट ऑफ अ रिफ्रॅक्शन बेंडिंग इज अ डिफरंट. म्हणजे जे काही रिफ्रॅक्शनचं बेंडिंग झालेलं आहे तर ते डिफरंट आहे. कसं आहे, डिफरंट आहे फॉर ट्रान्सपरंट प्लास्टिक स्लॅब. हे कशासाठी डिफरंट आहे, जर आपण या ग्लास स्लॅबच्या रिलेटिव्हमध्ये, ग्लास स्लॅबच्या कशामध्ये संबंधित आपण जर काय घेतलं, प्लास्टिक स्लॅब, ट्रान्सपरंट प्लास्टिक स्लॅब जर घेतली तर त्या ठिकाणी जे लाईटचं रिफ्रॅक्शन होणार आहे तर ते कसं होणार आहे, डिफरंटली होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारे होणार आहे. ओके, डिफरंट असणार आहे, हेच आहे. नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे काय, ताऱ्यांचं लुकलुकणं कशाला म्हणायचं हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, आपलं जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा ॲटमॉस्फिअर जे आहे, लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन कशावरती अफेक्ट करत असते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. म्हणजे जे आपलं लोकल ॲटमॉस्फिअर जो आहे, कंडिशन आहे, आत्ताची जी काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे तर ही कशावरती अफेक्ट करत असते, कशावरती परिणाम करत असते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन जे आहे तर यावरती परिणाम करत असते. थोड्या प्रमाणामध्ये, जास्त आपण नाही सांगू शकत, पण थोड्या प्रमाणामध्ये परिणाम करत असते. याचं एक्झाम्पल आपल्याला पाहण्यासाठी पहा काय सांगितलेले, मिरेज. मिरेज कशाला म्हणायचंय, पहिलं एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. मिरेज म्हणजे मृगजळ कशाला म्हणायचंय, तर पहा कशाला म्हटलं जातं मिरेज, ड्यू टू change in a refraction of light, the light rays coming from a distinct object appear to be coming from image of the object inside the ground. This is called मिरेज. कशाला म्हणायचे पहा, मृगजळ कशाला म्हणायचे, तुम्ही बघितलेलं असेल, ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरून जात असता उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला काही अंतरावरती पाणी साचल्यासारखं रस्त्यावरती दिसून येत असतं, पण ॲक्च्युअलमध्ये तिथं पाणी असतं का, नाही. म्हणजे ते काय आहे, मिरेजच आहे, ते एक प्रकारचं मृगजळच आहे. ओके, मग पहा, हे जे काही मिरेज कशाला म्हणायचंय, ड्यू टू चेंज इन अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये काय होतो, बदल होत असतो, हे आपण बघितलेलं आहे. ज्या वेळेस लाईट जी आहे एका मीडियममधून म्हणजे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये असेल किंवा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये असेल त्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन काय होतं, चेंज होतं. हे आपण तिन्ही रूल बघितलेले आहेत. मग ड्यू टू चेंज इन अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, आपली जे काही लांबून येणारे जे काही काय असतात रेज असतात, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट पासून येणारे जे रेज असतात तर ते आपल्याला काय वाटतात, इज
appear to be a coming from image of a object inside the ground. ते कुठून आल्यासारखे वाटतात, जे ग्राउंडवरती त्या ऑब्जेक्टची इमेज तयार झालेली आहे तर त्या इमेजकडून ते लाईट रेज आल्याचा आपल्याला भास होत असतो. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, मिरेज असं म्हणतात. ही जी काही प्रोसेस आहे, कंडिशन आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मिरेज असं म्हणत असतो, मृगजळ असं म्हणत असतो. म्हणजे आपल्याला त्या ऑब्जेक्टकडून ते लाईट रेज न येता आपल्याला कशाकडून आल्याचा भास होतो, अपिअरन्स आपल्याला कशाकडून आल्याचा होतो, या त्या ऑब्जेक्टच्या इमेजकडून लाईट जे आहे तर त्या आल्याचा आपल्याला भास होत असतो. त्याला आपण काय म्हणतो, मिरेज असं म्हणत असतो. ओके. इन समर सन्स हीट इन्क्रीजेस एअर टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे समरमध्ये सूर्य जो आहे हा खूप उष्णता भडकवत असतो, खूप उष्णता आपल्याला देत असतो उन्हाळ्यामध्ये, आणि त्यामुळे जे काही वातावरण आहे तर त्या वातावरणाचं टेम्परेचर, एअरचं टेम्परेचर पण काय होतं, वाढल्या जातं. कशामध्ये, समरमध्ये. ओके. क्रिएट अ लेअर ऑफ हॉट एअर विथ अ लोअर डेन्सिटी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पहा, तो जो समरमध्ये जास्त काय असतो, तापमान जास्त असतं, त्यामुळे पहा जमिनीच्या लगत त्याचा जो हवेचं जी उष्णता आहे तर ही उष्णता कशी असते, गरम असते. ओके. क्रिएट हॉट एअर विथ लोअर डेन्सिटी. याची डेन्सिटी कशी असते, हॉट एअरची जी डेन्सिटी आहे तर ही डेन्सिटी कशी असते, लोअर. लोअर म्हणजे काय, कमी असते, कमी डेन्सिटी असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सही कसा असतो, कमी असतो. कशामध्ये, ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये जे तापमान आहे ते कसं असतं, जास्त वाढल्या जात असतं, त्यावेळेसला हवा जी आहे तर ती कशी होते, जास्त गरम होत असते. ओके. दिस मेक हॉट एअर ऑप्टिकली रिअर दॅन द कूल एअर. म्हणजे हॉट एअर जी आहे तर ही हॉट एअर कशी होऊन जाते, रिअर बनून जाते. कशाच्या कंपॅरिझनमध्ये, कूल एअरच्या, म्हणजेच कोल्ड एअरच्या कंपॅरिझनमध्ये. मग या ठिकाणी जी कोल्ड एअर आहे तर ही कोल्ड एअर कोणतं मीडियम असणार आहे, डेन्सर मीडियम. कोणतं मीडियम असणार आहे, कोल्ड एअर म्हणजे डेन्सर मीडियम. आणि जी हॉट एअर असणार आहे तर ते कोणतं मीडियम असणार आहे, रिअर मीडियम. कोणतं मीडियम आहे, रिअर मीडियम असणारे. मग आता तुम्हाला माहीत आहे ज्या वेळेस लाईट जी आहे तर ही कुठून, डेन्सर मीडियममधून रिअर मीडियममध्ये काय करत असते, एंटर करत असते, त्यावेळेस ती काय होते, इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ती नॉर्मलपासून कशी जाते, दूर जात असते. आणि त्यामुळे मग जर आपण इथं उभे असतो तर आपल्याला ती जी लाईट आहे तर ती त्या ऑब्जेक्टकडून न येता कशाकडून आल्याचा भास होतो, त्या इमेजकडून आल्याचा भास होत असतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, मिरेज असं म्हणत असतो, मृगजळ असं म्हणत असतो. ओके. नेक्स्ट पहा, रॅपिड टेम्परेचर चेंजेस इन इट्स वर्टिकल डायरेक्शन cause a continuous refraction of light resulting in an inverted image below the object true position and downwards towards the surface. पहा, रॅपिड टेम्परेचर चेंजेस, टेम्परेचर काय होत राहतं, कंटिन्युअसली जलद गतीने जर बदलत असेल तर पहा वर्टिकल डायरेक्शन, जी वर्टिकल डायरेक्शन कॉज कंटिन्युअस रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जी काही वर्टिकल डायरेक्शन म्हणजे जसं आपण काय करतो, वर जातो, वर्टिकल डायरेक्शन जर असेल तर कंटिन्युअस काय होत राहतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे तर ते आपल्याला होताना दिसून येत असतं. कारण की इथलची जर हवा कशी असेल, जास्त हॉट असेल, याच्या कंपॅरिझनमध्ये आपण थोडंसं वर गेलो की ही काय असेल, थोडीशी गरम असेल, वरची त्यापेक्षा कूल असेल. आणखी वर गेलो तर ही काय असेल, थोडीशी म्हणजेच गरम असेल, ही त्याच्यापेक्षा कूल असेल, थंड असेल. मग जसं आपण जर वर जाऊ तर लाईटचं काय होतं, रिफ्रॅक्शन होत जात असतं. कारण की डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये येत असताना लाईट काय होते, गोज अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मलपासून काय होते, दूर जात असते. मग त्यामुळे काय होतं, त्याचा रिझल्ट काय होतो, इन्व्हर्टेड इमेज बिलो ऑब्जेक्ट ट्रू पोझिशन अँड डाउनवर्ड्स टुवर्ड्स द
सरफेस. मग जी इमेज तयार होत असते तर ती कशी तयार झालेली आहे, इन्व्हर्टेड, उलट तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्या ट्रू पोझिशन म्हणजे त्याची जी काय आहे ट्रू पोझिशन आहे त्या ऑब्जेक्टची, तर त्याच्या इन्व्हर्टेड काय तयार होते, त्याची इमेज तयार होत असते. म्हणजे त्याचं प्रतिमा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. डाऊनवर्ड टुवर्ड्स द सरफेस, कोणत्या सरफेसच्या डाऊनवर्ड म्हणजे खालच्या भागावरती त्या ऑब्जेक्टची काय तयार होते, इमेज तयार होत असते. आणि मग आपल्याला जे लाईट रेज आहेत तर ते त्या ऑब्जेक्टकडून न येता आपल्याला कशाकडून आल्याचा ॲपिअरन्स होतो, त्या इमेजकडून आल्याचा ॲपिअरन्स होत असतो. का, कारण की इथून जर आपण पाहिलं तर इथून काय होणार, ती थोडीशी इथून काय होणार, ती थोडी नॉर्मली बेंड होणार, परत याच्यामध्ये येणार, इथून पुन्हा ती थोडी नॉर्मली बेंड होणार, परत इथं आल्याच्या नंतर ती पुन्हा काय होणार, बेंड होणार. आणि मग ती कुठे जात असते, त्या इमेजकडे जात असते. आणि आपण जर इथे उभा असतो तर आपल्याला ती जी काही लाईट आहे तर ती त्या ऑब्जेक्टकडून आल्याची न दिसता कशाकडून आल्याचा भास होतो, ॲपिअरन्स कशाकडून होतो, त्या इमेजकडून आल्याचा भास होत असतो. Some rays of light bent back into the denser air above. Mirage produce an impression of water near hot ground. पहा, some rays of light bent back. काही जे लाईट रेज असतात तर ते काय होतात, बेंट बॅक म्हणजे पुन्हा माघारी फिरत असतात. काही जे असतात तर ते काय होतात, नॉर्मलकडे आवे जात असतात. पण काही जे रेज असतात तर ते काय होतात, बेंट बॅक म्हणजे मागे येत असतात, इनटू द डेन्सर एअर. कुठे येतात ते, म्हणजे हे रेअर मीडियममध्ये तर जातात, पण काही काय होतात, डेन्सर मीडियममध्ये पण जातात. कशामध्ये जात असतात, म्हणजे असं जर असेल तर काही जे रेज आहेत तर ते काय होतात, बेंड होतात. कशाकडे, रेअर मीडियममध्ये. पण काही जे रेज असतात तर ते काय होतात, डेन्सर मीडियममध्ये पुन्हा काय होतात, बॅक येत असतात इनटू द डेन्सर एअर. मिरेज प्रोड्यूस अन इम्प्रेशन ऑफ वॉटर नियर अ हॉट ग्राउंड. मग आपल्याला त्या मिरेज म्हणजे मृगजळ तयार होताना दिसतं. कशामध्ये, जे काही ग्राउंडवरती आपल्याला जे वॉटर साचल्यासारखं दिसत असतं तर त्यामधून त्याचे जे इमेजेस आहेत तर ते तयार झाल्यासारखं दिसतं. त्यालाच आपण काय म्हणतो, मिरेज असं म्हणत असतो. दिस फेनॉमेनॉन ऑकर्स व्हेन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन चेंजेस कंटिन्युअसली इन व्हर्टिकल डायरेक्शन. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे तर ते कंटिन्युअस काय होत राहतं, चेंज होताना आपल्याला दिसून येतं व्हर्टिकल डायरेक्शनने. म्हणजे जसं व्हर्टिकल उभी डायरेक्शन असेल तसं जे आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तर तो आपल्याला काय होतो, चेंज होताना आपल्याला दिसून येत असतो. ओके, हे आहे मिरेज. त्यानंतर अनदर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, पहा. ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबाव होली फायर ॲपियर टू बी अ शेकिंग. तुम्ही पाहिलं असेल, होळीच्या वेळेला बघितलं असेल, जर काय असेल, होळी तुम्ही पेटवलेली असेल तर त्या होळी पेटवलेली असेल तर त्या होळीच्या वरती तुम्हाला काय होतं, जे होळीच्या वरती त्या झळया म्हणतो आपण त्याला, त्यामधून जर आपण पलीकडे पाहिलं तर काय होतात बरं, त्या पाठीमागचे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते काय होताना, शेक होताना दिसून येत असतात. म्हणजे हलताना दिसून येतात. ॲक्च्युअलमध्ये ते हलतात का, नाही, पण ते आपल्याला हलताना दिसून येतात अलीकडून जर आपण पाहिलं तर. मग ते कशामुळे होत असतं बरं, तर पहा, द डायरेक्शन ऑफ अ लाईट रेज कमिंग फ्रॉम अ ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली fire changes due to the changing refractive index above the fire. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेली आहे, अशी होळी पेटवलेली आहे आणि हा काय, या ठिकाणी वरती काय त्याच्या झळया जात आहेत. म्हणजे काय, त्या ठिकाणी हॉट एअर तयार झालेली आहे. इथं आपण आग लावलेली आहे, जाळलेलं आहे. मग या हीटमुळे जी वरची एअर आहे तर ही काय झाली बरं, हॉट झाली, गरम झाली. मग गरम झाल्यामुळे ज्या वेळेस आपण काय करत असतो, याच्या पाठीमागे बघतो, द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर. याच्या पाठीमागे एखादी जर काय असेल, याच्या पाठीमागे जर एखादी काय असेल बरं, ऑब्जेक्ट असेल, काय असेल, एखादी ऑब्जेक्ट असेल याच्या पाठीमागे, जर आपण ती जर पाहिली तर त्या
पाठीमागच्या ऑब्जेक्ट कडून येणारे जे काय असतात लाईट रेज असतात, लाईट रेज जे येत असतात होळीच्या पाठीमागून येणारे, त्या आगीच्या पाठीमागून येणारे, दे चेंजेस ड्यू टू द चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबाउट द फायर, ते स्वतःची डायरेक्शन काय करतात, चेंज करत असतात. का? कारण की या फायरच्या वरचा जो एअर आहे तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झालेला असतो, बदललेला असतो. लक्षात राहू द्या, जसं आपण काय जाऊ, वर जाऊ, तसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर तो काय होतो, चेंज होतो, म्हणजे बदलताना आपल्याला दिसून येत असतो. मग पहा काय सांगितलेलं आहे तुम्हाला, रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस ड्यू टू द चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबाउट द फायर. फायरच्या अबाव असलेला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तर तो काय होतो, चेंज होतो, बदलतो. आणि तो बदलल्यामुळे द एअर नियर द होली फायर फ्लेम इज अ हॉट, हेन्स रियर दॅन द एअर अबाव इट अँड द ऑब्जेक्ट अपियर टू बी अ मूविंग. कशामुळे आपल्याला ते ऑब्जेक्ट मूव्ह होताना दिसत असते, कारण की या फायरच्या वरची जी ही एअर असते तर ही एअर कशी झालेली आहे बरं, हॉट. कशी झालेली आहे, हॉट, गरम झालेली आहे. मग गरम झाल्यामुळे ही जे आहे तर हा कोणतं मीडियम झालं, रिअर मीडियम. कोणतं मीडियम झालं, रिअर मीडियम. आणि त्याच्यावरती असलेलं जे मीडियम आहे तर ते कोणतं मीडियम असेल, डेन्सर मीडियम. मग ज्या वेळेस लाईट काय होते, डेन्सर मीडियम मधून रिअर मीडियम मध्ये एंटर करते त्यावेळेस ती कशापासून, नॉर्मल पासून दूर जात असते, अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि याचाच परिणाम म्हणजे ऑब्जेक्ट आपल्याला काय होते, मूव्ह होताना म्हणजे शेक करताना आपल्याला दिसून येत असते. बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, हे काय आहे तुम्हाला म्हणजे होली फायरच्या वेळेला आपल्याला त्या ऑब्जेक्ट त्यामुळे काय होतात, शेक करताना दिसून येत असतात. ओके, नेक्स्ट आहे पहा, ट्विंकलिंग ऑफ अ स्टार अँड ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन. कशाला म्हणायचे, ट्विंकलिंग ऑफ स्टार आणि ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत. काय पहा, ॲज अ स्टार इज अ फार अवे फ्रॉम द अर्थ. आता आपल्याला माहिती आहे स्टार जे आहेत तर हे स्टार आपल्या अर्थ पासून कसे आहेत, खूप लांब आहेत की नाही. आपण जर बघितलं रात्रीच्या वेळेला तर ते आपल्याला खूप दूर दिसून येत असतात. इट अपियर ॲज अ पॉइंट सोर्स ऑफ अ लाईट. आणि ते आपल्याला कशासारखे दिसतात बरं, एका पॉइंट सोर्स सारखे दिसतात. कशासारखे, पॉइंट म्हणजे एका बिंदू सारखे आपल्याला ते दिसून येत असतात. आपण जर इथून काय पाहिलं, स्टार्सला जर पाहिलं तर ते आपल्याला एका पॉइंट सारखे दिसून येत असतात. मग पहा, व्हेन स्टारलाइट एंटर द अर्थ ॲटमॉस्फिअर इट अंडरगोज रिफ्रॅक्शन कंटिन्युअसली इन द मीडियम विथ ग्रॅज्युअली वॅरिंग अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा काय होतो, ग्रॅज्युअली वॅरिंग म्हणजे वेगवेगळा असतो. ज्या वेळेस पहा हे जे काही सूर्य आहे, आता इथं आपण उभे आणि इथं काय स्टार आहे, इथं काय स्टार आहे. ज्या वेळेला पहा या स्टार कडून काय येत असते, लाईट येत असते, त्यावेळेस काय असतात बरं, या अर्थवरती त्याचे काही लेयर्स आहेत. जसं आपण वर जावं तसं एअर जी आहे तर ती काय होत जाते, कमी कमी होत जाते, लेस होत जाते. माहिती आहे आपल्याला स्पिअर्स आपण पाहिलेले, स्ट्रॅटोस्पिअर, आयनोस्पिअर, मेसोस्पिअर, एक्झोस्पिअर पाहिलेले आहेत की नाही. मग या स्पिअर्समध्ये जी एअर आहे तर ती कशी होत जाते, विरळ होत जाते, कमी कमी होत जात असते. मग ज्या वेळेला आपण अर्थवरून या स्टारला बघत असतो त्यावेळेस या स्टारची जी ॲक्च्युअल पोझिशन आहे तर त्यापासून काय होतात, लाईट रेज येत असतात. पण ते लाईट रेज येत असताना प्रत्येक ज्या वेळेस कशामध्ये, मीडियम मध्ये ते ज्या वेळेस एंटर करत असतात त्यावेळेस काय होतं, ते बेंड होत जातात, त्याचं रिफ्रॅक्शन होत जातं. म्हणजे पहा इथं जर काय असेल, ही जी एअर आहे तर ही कशी आहे, रेअर आहे. कशी आहे, रेअर. वरती म्हणल्यावर हवा नाही आहे ना जास्त, मग ती कोणती मीडियम झाली, रिअर. ॲज कम्पेअर टू ही आपण जी पोझिशन घेतलेली इथं कोणती मीडियम झालं, मग डेन्सर. पुन्हा हे या पोझिशनसाठी हे काय होईल, रिअर. इथं आणखी काय होईल त्याच्यापेक्षा, याच्या कंपॅरिझनमध्ये इथं एअर कशी असणार आहे, जास्त असणार आहे, डेन्स असणार आहे. पुन्हा इथं जर आपण याचा विचार केला तर याच्या पोझिशनसाठी ही कशी असेल,
रियर आणि ही कशी असेल, डेन्सर असेल. आणि तुम्हाला माहिती आहे रूल आपण पाहिलं, व्हेन लाईट रेज पासेस फ्रॉम रियर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. कशाकडे बेंड होत असते, नॉर्मलकडे बेंड होते. मग ज्यावेळेस लाईट रेज इथून इथे जातात त्यावेळेस ती काय होते, नॉर्मलकडे बेंड होते. पुन्हा इथं गेली की हे काय झालं, त्यासाठी इन्सिडंट रे, आणि पुन्हा मग ती काय होणार, आणखी नॉर्मलकडे बेंड होणार. मग ती पुन्हा काय होते, अलीकडे येते. पुन्हा इथून आलं की पुन्हा काय होते, ती नॉर्मलकडे बेंड होत असते. मग असं होत जात जात त्याचा स्लोप काय होतं, ती नॉर्मलकडे बेंड होत जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे कंटिन्युअस काय होतं, इथं रिफ्रॅक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. कशाच्या, स्टार लाईटचं, म्हणजेच जे चांदण्याचा प्रकाश आहे तर त्याचं ज्यावेळेस ॲटमॉस्फिअर मधून ती लाईट येत असते त्यावेळेस ती कंटिन्युअसली काय होते, रिफ्रॅक्ट होत जात असते. आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण ग्रॅज्युअली काय होत असतो, चेंज होताना आपल्याला दिसून येत असतो. ओके, ही गोष्ट लक्षात आली आहे. पण आपण जर पाहिलं तर याचा आपल्याला काय होतं, हे आपल्याला त्याची कोणती पोझिशन दिसून येते, ॲपिअरंट पोझिशन आपल्याला त्याची दिसून येत असते. ॲक्च्युअल पोझिशन कुठे असते, खाली असते. पण आपल्याला तो स्टार जो आहे तर तो कुठे दिसतो, त्याच्या पोझिशन पासून थोडासा काय होतो, दूर दिसून येत असतो. आणि जे आपल्याला स्टार दिसतोय तर ती त्याची कोणती पोझिशन असते, ॲपिअरंट पोझिशन असते. पण ॲक्च्युअल पोझिशन कुठे असते, तो कसा असतो, आपल्या थोडासा त्याच्या कंपॅरिझनमध्ये तो थोडासा कसा असतो, खाली असतो. पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं रिफ्रॅक्शन होत असल्यामुळे ते जे स्टार्स असतात तर ते आपल्यापासून आपल्याला कसे दिसतात, दूर असल्याचा आपल्याला भास होत असतो. म्हणजे आपण जे स्टार्स पाहतोय तर ती त्याची ॲक्च्युअल पोझिशन आहे का, नाही, तर ती त्याची कोणती पोझिशन आहे, ॲपिअरंट पोझिशन असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. ओके, मग पहा, तेच तुम्हाला सांगितलंय, एवढाच पॉइंट आपण घेणार आहोत. द बेंडिंग ऑफ अ स्टार लाईट ऑकर टुवर्ड्स द नॉर्मल अँड इट पासेस फ्रॉम ऑप्टिकली रियर पार्ट ऑफ अ मीडियम टू द ऑप्टिकली डेन्सर पार्ट. जे मी तुम्हाला सांगितलं होतं, रियर मीडियम मधून काय येतात, ते डेन्सर मीडियम मध्ये एंटर करत असतात. आणि ती एंटर करत असताना ते काय होतात, नॉर्मलकडे बेंड होताना आपल्याला, टुवर्ड्स द नॉर्मल त्याकडे बेंड होताना आपल्याला दिसून येत असतात. व्हेन स्टार इज ऑब्झर्व नियर द होरिझोन इट ॲपिअरंट पोझिशन इज अ स्लाइटली हायर दॅन द ॲक्च्युअल पोझिशन. ज्यावेळेस आपण काय करत असतो, स्टारला ग्राउंडवरून काय करत असतो, ऑब्झर्व करत असतो, होरिझोनवरून ऑब्झर्व करत असतो, त्यावेळेस आपल्याला त्या स्टारची कोणती पोझिशन दिसते, ॲपिअरंट पोझिशन दिसत असते, जी की या ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा थोडीशी कशी असते, हायर, म्हणजे जास्त असते. जे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, द ॲपिअरंट पोझिशन वॅरीज विथ टाइम, द मीडियम इज नॉट स्टेशनरी. जे ॲपिअरंट पोझिशन आहे तर ती काय होत राहते बरं, बदलत राहते, चेंज होते. पण ॲक्च्युअल पोझिशन चेंज होत नाही. कोणती पोझिशन चेंज होते, ॲपिअरंट पोझिशन चेंज होते. का बरं चेंज होत असते, कारण की जे काही मीडियम आहे तर ते स्टेशनरी राहतं का, स्थिर राहतं का. कधी कधी काय होतं, हे मीडियम जे आहे तर ते काय होतं, चेंजही होतं, बदलतं. त्यामुळे ही जी ॲपिअरंट पोझिशन आहे तर ही काय होते, मीडियम चेंज झालं की ते ॲपिअरंट सांगितलं, या रिअल सांगितलं नाहीये, ॲक्च्युअल सांगितलेलं नाहीये. ॲपिअरंट पोझिशन आपल्याला चेंज होताना दिसून येत असते. देअर इज फ्लक्च्युएशन इन अ ब्राईटनेस ऑफ अ स्टार व्हेन ऑब्झर्व फ्रॉम द अर्थ. आपल्याला काय होतं बरं, त्यामुळे ज्यावेळेस आपण अर्थपासून त्या स्टारचं ऑब्झर्वेशन करत असतो त्यावेळेस त्याच्या ब्राईटनेसमध्ये, स्टारच्या ब्राईटनेसमध्ये आपल्याला काय दिसून येतो, कमी जास्तपणा दिसून येत असतो. तेजस्वीपणा जो आहे तर तो काय होतो, कमी जास्त होत असतो बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि यालाच आपण काय म्हणत असतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणं असं म्हणत असतो. आणि हे कशामुळे आपल्याला जाणवतं, ॲटमॉस्फिअरमुळे जाणवत असतं. त्या ॲटमॉस्फिअरमध्ये होत असलेल्या लाईटच्या रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला हे जाणवत असतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स असं म्हणत असतो. ओके, ठीक आहे.
प्लॅनेट डू नॉट ट्विंकल, प्लॅनेट हे ट्विंकल करत नाहीत, तर ते आपण काय करू, उद्याच्या लेक्चरमध्ये ते आपण पाहूत. प्लॅनेट का बरं ट्विंकल करत नसतात. तर ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ओके, आपण जे लाईव्ह लेक्चर घेत होतो तर त्या ठिकाणी ज्या पॉईंटपासून आवाज येत नव्हता तिथून मी पुन्हा तुम्हाला रिपीट शिकवलेला आहे, जेणेकरून तुमचा जो आहे तर तो जो अभ्यास आहे तर तो कमी होणार नाही. त्यामुळे आपण पुन्हा हे शिकवलेलं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणीच थांबतोय.